हाय हॅलो नमस्कार. राजश्रीज लाईफस्टाईलमध्ये मी राजश्री तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आपण बनवणार आहोत खजूर रोल. खजूर रोल हे कुठल्याही ऋतूमध्ये आपण खाऊ शकतो. लहान मुलं आपण घरात खजूर आणल्यानंतर किंवा ड्रायफ्रूट्स आणल्यानंतर तसे खात नाहीत, पण अशा पद्धतीने खजूर रोल आणि लाडू तुम्ही जर बनवून ठेवले घरामध्ये तरी देखील ते येता जाता खातील. यामध्ये गूळ साखर न वापरता आज आपण हे खजूर लाडू बनवणार आहोत. हे रोल तुम्ही टिफिनमध्ये देखील लहान मुलांना देऊ शकता. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे हे खजूर रोल आणि लाडू कसे बनवायचे याची रेसिपी आपण आता पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे आहेत आणि खजूर दुकानातून आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून तिच्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत. ड्रायफ्रूट्सला आपण मिक्सरमधून देखील बारीक करून घेऊ शकतो. काजू आणि बदामाची तुम्ही अशी जाडसर ओबडधोबड कूट देखील करून घेऊ शकता किंवा काजू बदामाचे काप देखील तुम्ही इथे वापरू शकता. त्याचबरोबर मी येथे थोडेसे मनुके घेतलेले आहे. मनुक्यांना आपण असे अर्धे अर्धे कट करून घेणार आहोत. सर्व मनुके आपण कट करून घेणार आहोत आणि हे काजू बदाम जे आहेत ते न भाजताच आपण त्याची पूड करून घेणार आहोत किंवा त्यांना कट करून घेणार आहोत. खजुरातील बिया काढून घ्यायच्या आहेत आणि खजुरामध्ये काही कचरा वगैरे असेल तर खजूर आपल्याला धुवून देखील घ्यायची आहे. धुवून ती स्वच्छ पुसून आपण एका चाळणीमध्ये ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत आपण काजू बदाम आणि मनुके हे कट करून घ्यायचे आहेत. खजूर आपण इथे पाहू शकता. खजूर कट करून त्यामधील बिया काढून घेतलेल्या आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही काड्या किंवा कडा काही असतील तर त्या आपण काढून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. साजूक तूप गरम करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये खजूर घालून घेणार आहोत. खजूर घालून आपण या पद्धतीने खजूरला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यांची बारीक अशी पेस्ट तयार होते. तर ती आपण पेस्ट यामध्ये करून घ्यायची आहे. हीच एक प्रोसेस आहे जी आपल्याला थोडीशी त्रासदायक वाटू शकते, परंतु 2 ते 3 मिनिटानंतर हे खजूर पूर्ण एकजीव होते आणि छान अशी त्याची पेस्ट तयार होते. जर तुम्हाला वाटत असेल की खजूर थोडीशी कडक आहे तर तुम्ही ही मिक्सरमधून देखील थोडीशी फिरवून घेऊ शकता. पण फिरवण्यापूर्वी आपण त्याची मधील बिया देखील काढून घ्यायच्या आहे. आता काही वेळानंतर या खजुराला छानसं पाणी सुटून याचा छान असा घट्टसर गोळा तयार होतो आणि आपल्याला हा गोळा एका छोट्याशा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. हे थोडंसं गरमच असतं. थोडं थंड झाल्यानंतर यामध्ये काजू बदामची आपल्याला आवश्यकतेनुसार किंवा जेवढे वाटेल तेवढे तुम्ही काजू बदाम आणि मनुके यामध्ये घालू शकता. आणि हे गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या साहाय्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर हे थोडंसं थंड झालं तर तुम्ही हाताने देखील हे मळून घेऊ शकता, एकजीव करून घेऊ शकता. अशा पद्धतीने काजू बदाम मनुके आणि खजूर हे एकजीव करून घ्यायचे आहेत. थोडासा चटका बसेल पण तितकं तर थोडंसं सहन करावंच लागेल. अशा पद्धतीने याचा छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. विशेष म्हणजे आपण यामध्ये गूळ आणि साखर गोडव्यासाठी काहीही घातलेलं नाही, परंतु याची चव अगदी अप्रतिम लागते. गुळाची आणि साखरेची गरज देखील यामध्ये भासत नाही. यामध्ये खजुराचा जो गोडवा आहे आणि मनुक्यांचा जो गोडवा आहे यामुळेच याला मूळ गोडवा तयार होतो. अशा पद्धतीने याचे आपण रोल तयार करून घ्यायचा आहे. आता हा रोल तयार करून झाल्यानंतर एका प्लॅस्टिक पेपरमध्ये किंवा ॲल्युमिनियम फाईलमध्ये गुंडाळून त्याला फ्रीजमध्ये 1 तास ठेवायचे आहे. 1 तासानंतर आपल्याला खजूर रोल बाहेर काढून घ्यायचा आहे आणि काजू बदामचा जो आपण कूट करून घेतलेला आहे त्या कुटामध्ये तुम्ही हे सर्व घालून याला रोल करून घ्यायचा आहे. मी व्हिडिओ दाखवते आहे त्या पद्धतीने.
जर तुम्हाला येथे काजू बदामची पावडर वापरायची नसेल तर तुम्ही येथे खसखस देखील वापरू शकता. परंतु काही ठिकाणी खसखस ही उपवासाला चालत नाही, त्यामुळे मी इथे काजू बदामचाच वापर केलेला आहे. छान अशा पद्धतीने हे खजूर रोल कट करून तयार झालेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता खजूर रोल अगदी अप्रतिम दिसत आहेत. खूप छान अशा पद्धतीने हे खजूर रोल तयार होतात. काही मी खजूर रोल तयार केलेले आहेत आणि काही लाडू करून घेतलेले आहेत. हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.